नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। एक छोटंसं गाव होतं। त्या गावात एक मुलगी राहायची। तिचं नाव होतं सायली। ती खूप साधी पण मनाने खूप मोठी होती। तिच्या डोळ्यात खूप स्वप्न होती, पण परिस्थिती खूप कठीण होती। वडील शेतकरी, आई घरकाम करणारी, रोजच्या जगण्यातच संघर्ष होता। पण सायलीने कधीच हार मानली नाही। ती नेहमी म्हणायची, एक दिवस मी काहीतरी मोठं करणार। गावातले लोक तिची थट्टा करायचे, अगं आधी पोट भर मग स्वप्न बघ। पण सायली फक्त हसायची आणि तिच्या मनात एक आग पेटलेली होती। ती रोज शाळेत जायची, अभ्यास करायची आणि रात्री आईला कामात मदत करायची। एक दिवस तिच्या आयुष्यात वळण आलं। शाळेत एक स्पर्धा झाली होती, तुमचं स्वप्न काय आहे या विषयांवर। सगळे मुलं काहीतरी लिहित होती, पण सायलीने मनापासून लिहिलं, मला माझ्या आई वडिलांना आनंदी पाहायचं आहे। तिचं लेखन इतकं मनाला भिडलं होतं की शिक्षकांच्या डोळ्यात पाणी आलं। त्यांनी सायलीला स्टेजवर बोलवलं आणि सगळ्यांसमोर तिचं कौतुक केलं। त्या दिवशी सायलीला पहिल्यांदा वाटलं की मी काहीतरी करू शकते। पण आयुष्य इतकं सोपं नव्हतं। काही दिवसांनी तिच्या वडिलांची तब्येत बिघडली। घरची परिस्थिती आणखीन बिकट झाली। सायलीला शाळा सोडण्याची वेळ आली, पण तिच्या आईने तिला थांबवलं आणि म्हणाली, तू शिक, तूच आमचं स्वप्न आहेस। सायलीच्या डोळ्यात अश्रू आले, पण त्या अश्रूमध्ये एक नवा निर्धार होता। ती दिवसा अभ्यास करायची आणि रात्री लोकांच्या घरी जाऊन काम करायची। तिने कधीच तक्रार केली नाही, ती फक्त पुढे चालत राहिली। एक दिवस तिला शहरात जाण्याची संधी मिळाली, पुढचं शिक्षण घेण्यासाठी। पण गाव सोडताना तिचं मन भरून आलं। आई वडिलांना सोडून जाणं खूप कठीण होतं, पण तिने स्वतःला समजवलं, हे सगळं त्यांच्यासाठीच आहे। शहरात सगळं नवीन होतं, मोठ्या इमारती, नवीन लोक आणि खूप स्पर्धा। सुरुवातीला तिला खूप भीती वाटली, पण ती थांबली नाही। तिने स्वतःवर विश्वास ठेवला आणि दिवस रात्र मेहनत केली। अनेक वेळा तिला अपयश आलं, लोकांनी तिच्यावर हसून दाखवलं, पण तिने हार मानली नाही। कारण तिला आठवत होतं तिचं स्वप्न आणि तिच्या आईचा विश्वास। काही वर्षांनी सायलीने मोठे यश मिळवलं। ती एक मोठी अधिकारी बनली। जेव्हा ती परत गावात आली, तेव्हा सगळे लोक आश्चर्यचकित झाले। ज्यांनी तिची थट्टा केली होती, तेच आज तिचं कौतुक करत होते। सायलीने तिच्या गावासाठी खूप काही केलं। तिने शाळा सुधरवली, गरीब मुलांसाठी मदत सुरू केली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिने तिच्या आई वडिलांना एक आनंदी जीवन दिलं। एक दिवस ती तिच्या आईच्या जवळ बसली होती आणि आईने विचारलं, तुला आठवतं का तुझं स्वप्न? सायली हसली आणि म्हणाली, हो आई, आणि आज ते पूर्ण झालं। त्या क्षणी तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते, कारण तिने सिद्ध केलं होतं की परिस्थिती कितीही कठीण असली तरी जर मनात जिद्द असेल तर काहीही अशक्य नाही। आणि हीच तिच्या कथेची खरी ताकद होती, कारण ती फक्त सायलीची कथा नव्हती, तर प्रत्येक त्या व्यक्तीची होती जी स्वप्न पाहते आणि ती पूर्ण करण्यासाठी लढते। सायलीचं आयुष्य आता बदललं होतं, पण तिच्या मनात अजून एक रिकामी जागा होती। कारण यश मिळालं होतं, पण संघर्षाने तिच्या मनावर खोल जखमा केल्या होत्या। एक दिवस ती ऑफिसमध्ये बसली असताना तिला एक पत्र मिळालं। ते तिच्या जुन्या गावातून आलं होतं। पत्र उघडताच तिचे हात थरथरले, कारण ते तिच्या जुन्या शिक्षकाचं होतं, ज्यांनी तिच्यावर पहिल्यांदा विश्वास ठेवला होता। त्या पत्रात लिहिलं होतं, सायली, आम्हाला तुझा खूप अभिमान आहे, पण गाव अजूनही तुझी वाट पाहते। इथे अजूनही खूप मुलं आहेत जी तुझ्यासारखी स्वप्न पाहतात, पण त्यांना मार्ग दाखवणारं कोणी नाही। हे वाचून सायली खूप विचारात पडली। तिला वाटलं की मी फक्त माझ्यासाठी जिंकलं का, की इतरांसाठी काही करायचं बाकी आहे। त्या रात्री तिला झोपच लागली नाही। तिच्या डोळ्यासमोर तिचं जुनं आयुष्य येत होतं, आईचे कष्ट, वडिलांचा संघर्ष आणि तिचं छोटंसं स्वप्न। दुसऱ्या दिवशी तिने एक मोठा निर्णय घेतला।
तिने तिची नोकरी सोडली आणि गावाकडे परत जाण्याचा निर्णय घेतला. सगळे लोक म्हणाले, तू वेडी झाली आहेस, एवढं मोठं यश सोडतेस. पण सायलीला माहित होतं की तिचं खरं काम अजून बाकी आहे. ती गावात परत आली आणि तिने एक शिक्षक केंद्र सुरू केलं. सुरुवातीला फक्त 2च मुलं आली, पण सायलीने हार मानली नाही. ती रोज त्यांना शिकवायची, त्यांच्याशी बोलायची, त्यांच्या स्वप्नांना पंख द्यायची. हळूहळू त्या 2 मुलाचं 4 झालं आणि 4चं 40. गावात एक नवीन बदल सुरू झाला. लोकांना कळायला लागलं की शिक्षण किती महत्वाचं आहे. पण आयुष्य पुन्हा एकदा सायलीची परीक्षा घेणार होतं. अचानक तिच्या आईची तब्येत खूप बिघडली. डॉक्टरांनी सांगितलं की मोठा खर्च लागणार आहे. सायली समोर पुन्हा एक कठीण प्रसंग उभा राहिला. एकीकडे तिचं स्वप्न आणि दुसरीकडे तिची आई. ती काही क्षणासाठी तुटून गेली, पण तिने स्वतःला सावरलं. तिने तिचं शिक्षण केंद्र बंद केलं नाही. उलट ती आणखी मेहनत करू लागली. दिवस रात्र काम करून पैसे जमवले आणि आईचा इलाज केला. त्या काळात गावातील लोकांनीही तिची साथ दिली, कारण आता सायली फक्त एक मुलगी नव्हती, तर संपूर्ण गावाची आशा बनली होती. काही महिन्यांनी तिची आई बरी झाली आणि त्या दिवशी सायलीने पहिल्यांदा मनापासून हसली. पण खरी गोष्ट अजून बाकी होती. एक दिवस तिच्या शिक्षण केंद्रात एक लहान मुलगा आला. त्याच्या डोळ्यात तीच जिद्द होती जी कधी सायलीच्या डोळ्यात होती. तो म्हणाला, मला पण तुमच्यासारखं मोठं व्हायचं आहे. हे ऐकून सायलीच्या डोळ्यात पाणी आलं, कारण तिला समजलं की तिचं खरं यश आता सुरू झालं आहे. वर्षानुवर्षे सायलीने हजारो मुलांना शिक्षण दिलं, त्यांना स्वप्न दाखवली आणि त्यांना त्या स्वप्नांसाठी लढायला शिकवलं. काही वर्षांनी त्या गावातून अनेक मोठे अधिकारी, डॉक्टर, इंजिनियर तयार झाले आणि सगळे म्हणू लागले, हे सगळं सायलीमुळे शक्य झालं. एक दिवस ती तिच्या जुन्या शाळेसमोर उभी होती, जिथून तिचा प्रवास सुरू झाला होता. तिचे शिक्षक तिच्या बाजूला उभे होते आणि म्हणाले, सायली, तू फक्त स्वतःचं आयुष्य बदललं नाहीस, तर संपूर्ण गावाचं भविष्य बदललं आहेस. त्या क्षणी सायलीच्या डोळ्यात पुन्हा तेच अश्रू होते, पण यावेळी ते आनंदाचे होते, कारण तिने सिद्ध केलं होतं की खरं यश म्हणजे फक्त स्वतःसाठी जिंकणं नाही, तर इतरांना जिंकायला शिकवणं असतं. आणि हीच तिच्या आयुष्याची खरी ओळख बनली. तर कशी वाटली कथा?